हरे कृष्ण कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5वा, श्लोक क्रमांक 27 आणि 28. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणाः विगतेश्चाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. भाषांतर. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की भगवान श्रीकृष्ण भक्तियोगाचा मार्ग कसा सहज, सोपा, सुलभ आहे हे सांगतात. आणि या श्लोकांमध्ये ते कलियुगामध्ये इतर योगांचा मार्ग कसा कठीण आहे ते सांगतात. प्रेक्षक हो, भक्ती योग करणं जितकं सोपं आहे त्याच्या करोडपटीने कलियुगामध्ये इतर योग करणं अवघड आहे. उदाहरणार्थ, पुण्याहून दिल्लीला विमानाने जाणं जितकं सोपं आहे तितकंच ते सायकलवर किंवा 2 चाकी गाडीवर जाणं खूप अवघड आहे. परंतु जर विमानाने जात नाही त्यांना सायकलवरून किंवा गाडीवरून जाताना वेगवेगळे टप्पे पार करत करत जावं लागतं. त्याचप्रमाणे सत्ययुगामध्ये अष्टांग योगाचं आचरण करताना जे काही स्तर सांगितलेले आहेत ते कलियुगामध्ये कठीण आहेत. म्हणून अर्जुन नंतर म्हणतोही की हे अष्टांग योगाचं आचरण माझ्यासाठी अव्यवहार्य आहे. मग आपण विचार करायला हवा की द्वापार युगाच्या शेवटी जो अष्टांग योग अव्यवहार्य होता तो योग कलियुगाची 5000 वर्षे उलटल्यानंतर व्यवहार्य असू शकतो का? अर्थातच नाही. परंतु कलियुगातही जे लोक भक्तियोगाच्या मार्गावर चालत नाहीत त्यातील काही लोक अष्टांग योगाचा अभ्यास करूनही मुक्तिपथापर्यंत पोहोचू शकतात. परंतु तो खूप कठीण आहे, कारण त्यासाठी घरदार, कुटुंबीय, नातेवाईक यांचा त्याग करावा लागतो. जंगलात राहावं लागतं, तिथं वेगवेगळ्या भीती, कठीण परिस्थिती असू शकते. तसेच विशिष्ट जागी, विशिष्ट पद्धतीनं, विशिष्ट प्रकारे लक्ष एकाग्र करून समाधिस्थ व्हावं लागतं. दृष्टी 2 भुवयांच्या मध्ये एकत्रित करावी लागते. डोळे पूर्ण बंदही ठेवता येत नाहीत कारण झोप येऊ शकते आणि पूर्ण उघडेही ठेवता येत नाहीत कारण इंद्रिय विषय आकर्षित करू शकतात. म्हणून अर्धोन्मीलित म्हणजे डोळे अर्धवट उघडे ठेवून प्राण आणि अपान वायूला नाकामध्येच रोखून धरावं लागतं. अशा प्रकारे मन, बुद्धी आणि इंद्रियांना नियंत्रित केलं जातं. हा अष्टांग योग इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी, इंद्रिय विषयांकडे आकर्षित न होण्यासाठी आणि शेवटी परमध्येय साधण्यासाठी मदत करतो. परंतु या सर्व क्रिया कलियुगामध्ये खूप खूप कठीण आहेत. तसेच हा अष्टांग योग आजकालच्या योगा क्लासेसमध्ये शिकवलाही जात नाही. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे लहान मुलांना हे करू नको, ते करू नको, ते करू नको असं सांगण्यापेक्षा नक्की काय कर हे सांगणं जास्त आवश्यक असतं, सोपं असतं आणि त्यातून ते मूल आपलं ऐकतंही. त्याचप्रमाणे अष्टांग योगाद्वारे मन, बुद्धी, इंद्रियांना हे बघू नको, ते करू नको, त्याचा सुगंध घेऊ नको, त्याला स्पर्श करू नको वगैरे वगैरे सांगण्याऐवजी कलियुगामध्ये आपण आपल्या मन, बुद्धी, इंद्रियांना भगवंतांच्या सेवा करण्यामध्ये लावणं कसं गरजेचं आहे हे सांगणंही तसंच करणंही जास्त सोपं आहे, व्यवहार्य आहे. कारण त्यामुळं ते नियंत्रणातही येतात आणि योग्य मार्गावर लागतातही. म्हणून भक्तियोग सरळ, सोपा, सहज आहे. परंतु तेच कलियुगामध्ये अष्टांग योग अवघडच आहे, कारण त्याची 8 अंगे आहेत. ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी होय. त्यातील यम, नियम म्हणजे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ते पतंजली सूत्रानुसार शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. परंतु यम नियमच्या नावाखाली आजकाल फक्त प्राणायाम केले जातात. मनुष्यासाठी यम नियम तर प्रत्येक गोष्टीमध्येच असतात. उदाहरणार्थ, सिग्नल चालू असताना गाडी पुढे जाऊ शकत नाही, परंतु तेच एखादा कुत्रा सहज रस्त्याच्या या बाजूने त्या बाजूला जाऊ शकतो, कारण त्याच्यासाठी नियम नसतात. त्याचप्रमाणे योगी बनण्याकरताही यम नियम असतात. याचा सराव झाल्यानंतर मग आसन, त्यानंतर प्राणायाम म्हणजेच बुद्धीला स्थिर करण्यासाठी करण्यात येतो तो प्राणायाम. नंतर प्रत्याहार म्हणजे प्रति आहार म्हणजे आहार बंद. आपण असा विचार करतो की जे आपण मुखाद्वारे खातो तोच आहार होय.
परंतु तसं नाही, तर 5 ज्ञानेंद्रियांद्वारे जे आपण आपल्या शरीरामध्ये घेतो त्याला आहार म्हणतात. म्हणजे आपण जे काही बघतो ते आहारातच मोडतं. उदाहरणार्थ सिनेमा, चुकीच्या गोष्टी किंवा चांगल्या गोष्टीही यातून आपल्या चेतनेला आहार मिळतो. तसेच कानाने आपण श्रीकृष्णांचे नाम, भजन, भगवंतांच्या भक्तांकडून गीता, भागवत ऐकतो, भगवंतांच्या कथा ऐकतो, तेव्हा कानांना सकारात्मक आहार मिळतो. किंवा त्याच कानांद्वारे आपण सिनेमाची गाणी वगैरे ऐकत असू तरीही तो कानाचा आहारच होतो. तसेच या संसारामध्ये प्रजल्प चालू असतो. सगळीकडे लोक सतत बडबड बडबड करत असतात. इतके बडबड करतात की अगदी झोपेमध्ये सुद्धा बोलतात. हा आजार वाढत चाललेला आहे. तोही कानांसाठी आहारच आहे. त्याचप्रमाणे आपण नाकाने काय गंध घेतो, जिभेद्वारे आपण काय खातो, त्वचेद्वारे आपण काय स्पर्शतो, हा सर्व आपल्या इंद्रियांचा आहार आहे. प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे अशा भौतिक, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच ज्या ज्या गोष्टी आपल्या मुक्तिपथामध्ये व्यत्यय आणतात त्यांना दूर करणं म्हणजे प्रत्याहार होय. उदाहरणार्थ रॉकेट लॉन्च करताना तेथे रॉकेट लॉन्चर्सही असतात. जेव्हा रॉकेट उडतं तेव्हा ते लॉन्चर्सही उडतात. पुढे जाऊन रॉकेटचे लॉन्चर्स त्यापासून वेगवेगळे होतात आणि रॉकेट त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचतं. त्याचप्रमाणे आपण योगामध्ये जेव्हा प्रगती करू इच्छितो तेव्हा या भौतिक गोष्टी हळूहळू बाहेर पडल्या पाहिजेत. हा झाला प्रत्याहार. अष्टांग योगामध्ये हे सर्व स्तर केल्यानंतर स्थूल शुद्धीकरण होऊ शकतं. त्यानंतर असतं सूक्ष्म शुद्धीकरण म्हणजे धारणा, ध्यान, समाधी. धारणा म्हणजे एका गोष्टीवर 12 सेकंदांसाठी ध्यान लावणं, परंतु हे कठीण आहे. त्यानंतर पुन्हा 12 म्हणजे 12 गुणिले 12 म्हणजे 144 सेकंदांसाठी एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करणं, त्याला ध्यान म्हणतात. त्यानंतर समाधी म्हणजे 12 गुणिले 12 गुणिले 12 1728 सेकंद म्हणजे 28 ते 29 मिनिटं एकाच गोष्टीवर ध्यान करणं, हा समाधीचा स्तर आहे. परंतु कलियुगामध्ये हे अशक्यच आहे. कारण मनुष्याचं अस्वस्थ मन विचारांनी आणि विचलित करणाऱ्या गोष्टींनी सतत भरलेलं असतं. किंवा बाह्य गोष्टी जशा की तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि परिसर सतत विचलित करत असतात. किंवा ताण, चिंता, आधुनिक जीवनातील दबाव लक्ष केंद्रित करणं कठीण बनवू शकतात. तसंच मनुष्याचा लक्ष देण्याचा कालावधीच कमी झालेला आहे. जसे की इन्स्टंट गोष्टींमुळे मिळणाऱ्या तत्काळ समाधानामुळे दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक असणारं धैर्यच राहिलेलं नाही. त्याचप्रमाणे अंतर्गत अशांतता, भावनिक अशांतता, भूतकाळातील आघात किंवा निराकरण न झालेले प्रश्न समोर येऊ शकतात. म्हणून कलियुगामध्ये ध्यान करताना लक्ष केंद्रित करणं अशा अनेक घटकांमुळे कठीण आहे. त्याचप्रमाणे अष्टांग योगामध्ये प्रत्यक्ष भगवंतांच्या लीलांवर, त्यांच्या रूपांवर, गुणांवर, नामावर ध्यान न लावता ब्रह्मज्योतीवर म्हणजे भगवंतांच्या दिव्य देहातून निघणाऱ्या प्रकाशावर ध्यान लावलं जातं, की जे निरस आहे. ही आध्यात्मिकता नाही, तर अध्यात्माचा केवळ सुरुवातीचा स्तर आहे. याने मनुष्य केवळ सात्विक होऊ शकतो, परंतु शुद्ध सिद्ध होण्यासाठी त्याला भगवंतांकडेच वळणं गरजेचं आहे. आपण मला या भौतिक गोष्टी पाहायच्या नाहीत, तर भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे. ऐकण्यासाठी मला भक्तीशी संबंधित गोष्टी ऐकायच्या आहेत. नाकाद्वारे भगवंतांच्या चरणावरील फुलांचा सुगंध घ्यायचा आहे. जिभेद्वारे भगवत प्रसादच ग्रहण करायचा आहे. त्वचेद्वारे भगवंतांच्या भक्तांना आलिंगन द्यायचं आहे. या गोष्टी केल्या म्हणजे आपल्या इंद्रियांना सकारात्मक आहार दिला, तर त्यानंतर मग मनुष्य भगवंतांवर ध्यान करण्यास पात्र होतो, तयार होतो. अशा प्रकारे भक्ती करणं खूप सहज आहे. यालाच आध्यात्मिकता, भक्ती योग म्हटलं जातं. त्यासाठी जंगलामध्ये जाऊन तपस्या करण्याची गरज नसते, तर आपण गृहस्थ जीवनातही भक्ती करू शकतो. परंतु ध्यान योगही आपण गृहस्थ जीवनात करू शकत नाही. त्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. परंतु कृष्ण भावनामृत भक्ती योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्य नित्य भक्ती पूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याने त्याची इंद्रिये इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोकाच नसतो. कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण ऋषिकेश आपल्या इंद्रियांना नियंत्रित करीत असतात. त्यामुळे भक्तियोग खूप सोपा आहे. यामध्ये आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत मग्न ठेवून नियंत्रित करता येतं. तसेच इंद्रिय संयमित करण्याचा हा भक्ती मार्ग अष्टांग योगापेक्षा नक्कीच अधिक उत्तम आहे. कारण अष्टांग योगाचा कालावधी खूप मोठा असतो.
त्यापेक्षा भक्तियोग आपण आपली विहित कर्तव्ये करता करताही करू शकतो. जसे की हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं, भगवंतांच्या लीलांचं वाचन श्रवण करणं, भगवंतांच्या विग्रहाची सेवा करणं, भगवंतांच्या भक्तांची सेवा करणं, तीर्थस्थळी यात्रा करणं इत्यादी. या सर्वच गोष्टी खूप व्यवहार्य, सुखद आहेत आणि करायला सोप्या, आनंददायी आहेत. त्याचप्रमाणे खास करून कलियुगामध्ये इतर योगांचा अभ्यास करण्यासाठी जी पात्रता असावी लागते ती कलियुगातील लोकांमध्ये नाही. परंतु भक्ती योग कोणीही करू शकतो. हा कोणत्याही युगासाठी खूप सुलभ आहे, ज्याद्वारे आपली इंद्रियेही नियंत्रित होतात. म्हणून थेट भक्तियोगाला सर्वोच्च योग म्हणून सांगण्यात आलेला आहे. कारण भक्तियोग हा सर्व योगांपेक्षा म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादींपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण भक्ती केल्यानं मनुष्याला तात्काळ याच जीवनात मुक्ती प्राप्त होऊ शकते. आपण जेव्हा भक्ती करण्यास सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला आपण कोण आहोत हे समजू लागतं. त्यानंतर भगवंत कोण आहेत हे थोडंफार समजू लागतं. आणि त्यानंतर जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो आणि त्यामुळं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाणण्या इतपत तो पात्र बनू शकतो. परंतु हे सर्व काही कलियुगामध्येही इतर योगांद्वारे प्राप्त करणं कठीण आहे. म्हणून आपण थेट केवळ भक्ती योगाचाच अंगीकार केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आहोत आणि त्या दिवशी त्या हॉटेल मालकानंच स्वतः ग्राहकांना पार्टी देण्याचं ठरवलेलं आहे. परंतु त्यांनी ग्राहकांसमोर अशी अट ठेवलेली आहे की तुमच्या समोर ओळीने 50 पदार्थ ठेवलेले असतील. तुम्ही ते सगळे पदार्थ अगोदर शेवटपर्यंत बघून घ्यायचे आणि मग तुम्हाला दिलेल्या ठराविक वेळेमध्ये ते संपवायचे. तेव्हा ग्राहक ते पदार्थ बघत जात असताना विचार करतात की बघण्यामध्ये कशाला वेळ घालवायचा, त्यापेक्षा ते बघता बघताच खात खात पुढे गेलो तर दिलेल्या वेळेमध्ये सगळे पदार्थ खायला मिळतील. म्हणून ते पहिला पदार्थ खातात, पण तो खूप तिखट असतो. परंतु दुसऱ्या पदार्थाच्या ओढीनं तो ते कसा तरी संपवतात. नंतर दुसरा पदार्थ अति आंबट असतो, म्हणून काही जण थोडा खातात, काही जण चव घेऊन पुढे जातात. तिसरा पदार्थ अति गोड असतो, पण अगोदर तिखट आणि आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना तो हवाहवासा वाटतो, म्हणून ते तो गोड पदार्थ सगळा संपवतात. नंतर कसं बसं अति कडू, खारट, तुरट असं खात खात ते शेवटच्या पदार्थापर्यंत पोहोचतात. तेव्हा तिथं असं सांगितलं जातं की तुम्ही हे सगळे पदार्थ खाण्याची गरज नाही, तर तुम्ही स्वादिष्ट, सात्विक, सुगंधी, दिसायलाही सुंदर, पौष्टिक, चौरस आहाराचं भरलेलं ताट खाऊ शकता. तेव्हा ते ग्राहक डोक्यावर हातच मारून घेतात की आम्ही हे सगळे छोटे छोटे पदार्थ, चवीला असह्य असणारे पदार्थ का खात बसलो आणि आता ते चौरस आहाराचं भरलेलं ताट खाण्यासाठी आमच्याकडे वेळही शिल्लक नाही आणि पोटामध्ये जागाही शिल्लक नाही. आपण त्या हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे वागायला हवं होतं. त्याचप्रमाणे बरेच लोक अनेक जन्मांमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग या योगांमध्ये अडकलेले आहेत. ते कितीतरी जन्म कर्मयोगांमध्ये परिपूर्ण बनण्यासाठी घालवतात, त्यानंतर कितीतरी जन्म ज्ञानयोगामध्ये, नंतर कितीतरी जन्म ध्यानयोगामध्ये परिपूर्ण होण्यासाठी घालवतात. परंतु त्यांना शेवटी भक्तियोगापर्यंत यावंच लागतं, त्याशिवाय परिपूर्णता नाही. म्हणजे शेवटी सात्विक पदार्थांनी भरलेलं ताटच खायचं असतं, कारण तेव्हाच आपली भूक पूर्णपणे शमते, शरीराचं पोषणही होतं, जेवणाला पूर्णत्वही येतं आणि आपण तृप्तही होतो. मग थेट तेच का खाऊ नये? त्याचप्रमाणे तर कोणत्याही नाही, तर केवळ भक्तियोगानेच आपल्याला पूर्णत्व प्राप्त होणार आहे. हा भक्तियोग मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयांपासून मुक्त होण्यास आणि त्या योगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करतो. कारण असा मनुष्य पूर्णपणे जाणतो की सर्वत्र भगवंत आहेत, प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहेत, म्हणून तो कोणावरही क्रोध करत नाही. तसेच सर्वत्र भगवंत आहे, त्यामुळे त्याला कशालाही घाबरण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण इतर योगांकडे न वळता पूर्णत्व देणाऱ्या भक्तियोगालाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितल्यानुसार भक्तियोगाचं आचरण करून मुक्त झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकामध्ये शांतीच्या सर्वोच्च सूत्रावर मनन करू.
इंद्रिये संयमित करण्याचा भक्तियोगाचा मार्ग हा अतिउत्तम आहे हे स्वीकारूयात आणि भगवंतांची भक्ती करून सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयापासून मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.